अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी अश्विनी। स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये। हे शुक्रवार, आजच्या दिवशी मी कोणत्या सेवा केल्या हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज सकाळी लवकर उठल्यानंतर दिवसाची सुरुवात ही उंबरठा पूजन करून केलेली आहे। आपल्याला माहितीच आहे, उंबरठ्यावरती पूजन करणे म्हणजेच हळदीचं लेपन करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे। आपण जर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे मानले जाते। त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवते। आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध विधीमध्ये पूजेमध्ये हळद हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो आणि त्यात आध्यात्मिक आणि औषधी गुणधर्म आहे असे मानले जाते। त्याचप्रमाणे आपल्या घराचा जो उंबरठा असतो तो एक पवित्र स्थान मानले जाते, जिथे ऊर्जा प्रवेश करत असते आणि बाहेर सुद्धा पडते। तर अशा वेळेस हळदीचं लेपन करणे किंवा आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं पाणी शिंपडणे हे अतिशय शुभ मानले जाते। हा विधी करणे म्हणजे आपल्या घरातील उंबरठ्याला शुद्ध आणि पवित्र करण्याचा एक मार्ग समजला जातो। जर रोजच्या रोज आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं किंवा हळदीचे पाणी शिंपडले तर यामुळे आपल्या घरामध्ये आनंद, समृद्धी आणि शांतता आणते असे मानले जाते। त्याचप्रमाणे नकारात्मकता देखील या हळदीच्या लेपनाने दूर राहते अशी मान्यता आहे। तुम्हाला जर रोजच्या रोज किंवा रोजच्या धावपळीमध्ये हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एका विशिष्ट दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येला, त्याचप्रमाणे गुरुवारी, शुक्रवारी आणि मंगळवारी अशा शुभ मुहूर्तावरती किंवा या शुभदिनी आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। आणि जर आपल्याला हे शक्य होत नसेल तर रोजच्या रोज फक्त हळदीचं पाणी जरी आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती शिंपडलं तरी चालेल। तर आपल्याला उंबरठा तसाच ठेवायचा नाही आहे, त्यावरती थोडी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे। तर इथे मी दोन्ही बाजूला लक्ष्मीचे पावले काढून घेतलेली आहे। नंतर उंबरठ्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा लावून घ्यायचा आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे। त्यानंतर माझी उंबरठ्याची पूजा करून झालेली आहे। आता यानंतर महादेवाची पिंड आहे, त्यावरती मी पाण्याने मी स्वच्छ स्नान घालून घेत आहे आणि त्यानंतर त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, गंध हे वाहून घेणार आहे। माझ्याकडे ही गॅलरीमध्ये मी जी शिवपिंड ठेवत असते ती दगडी आहे आणि देवघरामध्ये जी शिवपिंड आहे ती पितळेची आहे। तर इथे सुद्धा ज्याप्रमाणे आपण भगवान शिवच्या पिंडीवरती देवघरामध्ये ज्यावेळेस पूजा करत असतो त्यावेळेस मंत्र स्तोत्र म्हणत असतो, त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर घराच्या अंगणात किंवा तुमच्या जिथे तुम्ही झाडं वगैरे लावता तिथं जर तुम्ही अशी दगडी शिवपिंड ठेवलेली असेल तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला रोजच्या पाण्याने स्नान घालायचे आहे आणि त्यांना गंध, फूल, अक्षदा हे अर्पण करायचे आहे। त्यानंतर माझ्याकडे एक छोटी लाकडी फळी आहे, ती मी इथे शिवपिंडीच्याच बाजूला ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती मी रांगोळीसुद्धा काढून घेत आहे। आपल्याला जर शक्य होत असेल तर आपण रोजच्या रोज शिवपिंडीवरती शमीपत्र नक्की अर्पण करावे, त्यासोबतच बेलपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचे असतात। तर आता इथे मी बाजूला शमीचं झाड माझ्याकडे लावलेलं आहे, त्यामुळे मी रोजच्या रोज महादेवाच्या पिंडीवरती शमीपत्र हे अर्पण करत असते। त्यानंतर आता माझी पूजा करून झालेली आहे। त्यानंतर आता घरच्या घरीच मी दही टाकत असते किंवा बरेच जण विरजण लावणे असे म्हणतात, तर मी हे विरजण घरीच लावत असते। एखाद्या वेळेसच जर दही संपलेलं असेल तर त्याच वेळेस मी बाहेरून दही आणते, नाहीतर मी अशा प्रकारेच घरच्या घरी दही लावत असते। थोडा वेळ जास्त जर आपण दूध उकळू दिलं तर आपल्या घरच्या घरीसुद्धा दही घट्टसर असं होऊ शकतं। तर आता त्यानंतर इथे मी आमच्याकडे फिश आहे, तर या फिशला सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेमध्ये खायला टाकत असते। तर आता इथे सकाळी सकाळी फिशला खायला टाकते। त्यानंतर आता बरेच दिवस झाले मनी प्लांटमधलं हे जे पाणी होतं ते चेंज केलेलं नव्हतं, तर ते आता चेंज करून घेत आहे। याच्यामध्ये महिनाभर जरी पाणी असंच भरून ठेवलं तरी तसं राहतं, पण खाली थोडाफार गाळ जमा होतो आणि धूळसुद्धा बसते, त्यामुळे ते दिसायला सुद्धा चांगलं दिसत नाही, म्हणून मी ते नेहमी स्वच्छ धुवून घेत असते। आणि याची जर खराब झालेली पाने असतात तर ती सुद्धा काढून टाकत असते।
तर आता बऱ्याच दिवसानंतर एवढा छान मनी प्लांट झालेला आहे। याआधी जेव्हा मी नवीन आणलेला होता त्यावेळेस तो अगदी छोटासा होता। तर आता त्याला दोन्हीकडून दोन दोन अशी पानं आलेली आहेत आणि ते दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात। त्यानंतर आता ही इलेक्ट्रिक कापूरदानी आहे, तर त्यामध्ये मी मोगरा इसेन्स आहे ते टाकून घेत आहे आणि त्यासोबतच थोडं पाणीसुद्धा टाकून घेत असते, जेणेकरून ते बराच वेळ चालत असतं। त्याच्यामध्ये जर सुरुवातीलाच आपण थोडं पाणी टाकून घेतलं तर आपली सर्व कामे आवरेपर्यंत आणि पूजा वगैरे होईपर्यंत त्याचा जो सुगंध आहे तो सर्वीकडे घरामध्ये दरवळत असतो। त्यानंतर त्यासोबतच मी याच्यामध्ये भीमसेनी कापूरसुद्धा टाकून घेत आहे। तर इथे मी कापराच्या वळ्या न टाकता त्याच्यामध्ये कापराची जी बारीक पूड आहे केलेली तीच टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आज मला तूप तयार करायचं होतं, त्यामुळे मी एवढ्या 10-15 दिवसाचं जेवढं काही दुधावरची साय साठवलेली होती त्याचा आता मी इथे तूप तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी एका पितळीच्या पातेल्यामध्येच नेहमी ही साय घेत असते आणि त्याला फेटून घेत असते। तर मी अशा प्रकारेच लोणी काढून घेत असते, कारण आपण जर बीटरनी केलं तर बीटरला सर्वीकडे साय चिटकून राहते, किंवा मग मिक्सरच्या भांड्यात जर करायचं म्हटलं तर त्याला सुद्धा आतमध्ये बऱ्या प्रमाणात साय चिटकून राहते। ती आपण कितीही काढली तरी ती निघत नाही। शेवटी मग आपल्याला एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये गरम पाणी टाकावं लागतं आणि त्यानंतर तिला धुवून घ्यावी लागते। त्यामुळे मी अशा प्रकारे मी साईचं लोणी तयार करून घेत असते, जेणेकरून बीटर जर घेतला आपण तर ते सुद्धा खराब होत नाही आणि मिक्सरचं भांडं सुद्धा खराब होत नाही। अगदी कमी वेळात आणि जास्त भांडी न भरवता आपलं लोणी तयार होतं। तर आता इथे मी लोणी एका केळीच्या पानावरती काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याचा जो खालचं पाणी असतं ते पाणी खाली फेकून न देता किंवा इतर कुठे टाकून न देता हे कढीपत्त्याच्या झाडाला टाकून देत असते। अशा प्रकारचं जर आपण लोण्याचं हे पाणी किंवा ताक कढीपत्त्याच्या झाडाला टाकलं तर त्यामुळे माती ही अधिक आम्लयुक्त होत असते। त्यामुळे कढीपत्त्याच्या झाडाची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते। तुम्ही बघू शकता इथे कढीपत्त्याची पाने ही अतिशय छान आणि त्याला कुठल्याही प्रकारची कीड लागलेली नाहीये। ताकामध्ये असलेले ॲसिड हे झाडांच्या मुळांना पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करत असते आणि त्यामुळे कढीपत्ता हा अधिक जोमाने वाढत असतो। बऱ्याच ठिकाणी बघा दही, ताक हे कढीपत्त्याच्या झाडासाठी खत म्हणून सुद्धा वापरले जात असते। अशा घरगुती छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या घरच्या झाडांसाठी केल्या तर त्यामुळे आपल्या घरातील जे काही झाडे आहेत ती अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते आणि चांगली सुद्धा राहतात। तर इथे आता मी हे काळ्या हळदीचं झाड लावलेलं आहे। याला सुद्धा लावून 5 ते 6 महिने झालेले आहेत। असे म्हटले जाते की काळी हळद ही महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तर अशा प्रकारचे काही छोटे काही मोठे अशी बरेच विविध प्रकारची झाडे मला जसे मिळतात तसे मी लावत असते। तर अशा प्रकारचं हे छोटंसं गार्डन आम्ही गॅलरीमध्ये तयार केलेलं आहे। आणि आता यानंतर मी जे लोणी काढून ठेवलेलं होतं तर त्याला आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये जर आपण तसंच ते शिजवलं किंवा गरम केलं तर त्याचा आंबट वास हा त्या तुपाला राहू शकतो। त्यामुळे ते आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं असतं। त्यामुळे मी आता इथेही 1-2 वेळा धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर गॅसवरती तापवण्यासाठी ठेवणार आहे। तर बऱ्याच जणींना तांब्या पितळीची भांडी आवडत असतील, मला सुद्धा आवडतात। त्यातल्या त्यात जर जुन्या काळातील असले किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दुकानामध्ये मोडीमध्ये सुद्धा भांडे विकले जातात, तर तशाच प्रकारची बरीचशी भांडे मी माझ्याजवळ घेऊन ठेवत असते। तर आता इथे तूप तयार झालेलं आहे। त्यानंतर मी ते एका छोट्याशा कळीच्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता हे एवढं तूप माझं 20 ते 25 दिवसांच्या जेवढी काही साय मी गोळा केलेली होती त्याच्यापासून तयार झालेलं आहे। तर आता त्यानंतर मी देवपूजेला सुरुवात केलेली आहे। आता आज शुक्रवार असल्यामुळे धनलक्ष्मी कुंचांची सेवा सुद्धा करायची होती आणि
आणि आज शुक्रवार असल्यामुळे मिठाचा दिवासुद्धा लावायचा होता. मिठाचा दिवा कसा लावायचा, तो कोणत्या वेळेत प्रज्वलित करायचा याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तरी एकदा जाऊन नक्की बघा. तर आता सर्वात आधी देवपूजेच्या आधी मी इथे दिवा लावून घेतलेला आहे, कारण कुठलीही पूजा करत असताना किंवा देवपूजा करत असताना आपण दिव्याच्या साक्षीनेच करतो. तर आता इथे मी सर्व देव एका पितळेच्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. त्यानंतर एक एक करून सर्व देवी देवतांना आंघोळ घालून घेणार आहे. आज जर संपूर्ण देवघराचा किंवा देवपूजेचा व्हिडिओ दाखवला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी थोडक्यातच होते. त्यानंतर एक एक करून सर्व देवी देवतांना स्नान घालून घेतलेले आहे. आणि ही अशी घरीच मी छोटीशी स्वामींना पेशवाई टोपी जी असते, मला एवढी नाही जमली तरी मी घरच्या घरी जशी मला जमली तशी मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही टोपी मी स्वामींसाठी तयार केलेली होती, ती स्वामींना घालून घेतलेली आहे. त्यानंतर हे जे वस्त्र मी स्वामींसाठी शिवून घेतलेले आहे आणि देवघरात टाकण्यासाठी जे आसन तयार करून घेतलेले आहे ते मी घरीच शिवलेले आहे. तर त्याबद्दलचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहे, तो नक्की बघा. आपण जर बाहेरून एखादा वस्त्र किंवा कापड देवघरासाठी विकत घेतला तर तो आपल्याला फारसा तेवढा परवडत नाही. त्यामुळं एकच कापड आपण आणायचा आणि त्याच्यामध्ये भरपूर असे वेगवेगळे वस्त्र, स्वामींना टोपी, आसन आपण हे तयार करू शकतो. मी इथे एकाच वस्त्रामध्ये देवघरामध्ये टाकायला हे आसन शिवलेलं आहे. त्यानंतर स्वामींना वस्त्रसुद्धा शिवलं. त्यानंतर स्वामींसाठी छान छान अशा छोट्या छोट्या टोप्यासुद्धा शिवलेल्या आहेत. त्यानंतर स्वामींच्या पादुका ठेवण्यासाठी सुद्धा मी छोटे छोटे आसन याच कापडामधून तयार करून घेतलेले आहे. तर हे सर्व मी घरच्या घरीच शिवून घेतलेलं आहे, त्यामुळं आपल्याला त्यासाठी फारसा खर्च येत नाही. आपण आपल्या आवडीनुसार जी काही लेस आणतो लावायला किंवा तुम्ही जर स्टोन वगैरे लावत असाल तर त्यामुळं थोडा खर्च होऊ शकतो. अगदी कमी खर्चात आपण आपल्याला हवे तसे घरच्या घरी स्वामींसाठी वस्त्र आणि आसन हे शिवून घेऊ शकतो. आता इथे माझी देवपूजा करून झालेली आहे. त्यानंतर आता धनलक्ष्मी कुंचनची सेवा मी करत आहे. तर धनलक्ष्मी कुंचनसाठी लक्ष्मी मातेला सर्वात आधी पंचामृताने स्नान घालून घेतलेले आहे. त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने सुद्धा स्नान घालून घेतलेले आहे. आणि आता महालक्ष्मी मातेला आणि त्यानंतर त्यावरती एक छोटंसं कुंकवाने टिकली लावून घेतलेली आहे. आता यानंतर आज काहीतरी नवीन करायचं म्हणून मी महालक्ष्मी मातेसाठी माझ्याकडे जो विड्याचा पानांचा वेल आहे त्याला भरपूर पाने लागलेली होती, त्यामुळं त्यापासून लक्ष्मी मातेसाठी साडी तयार करण्याचा प्रयत्न करत होते. तर तुम्ही सुद्धा सांगा ही साडी मला जमली का नाही ते. तर इथे मी हे विड्याची पानं घेतलेली आहे आणि त्याला सुई धाग्याने मी शिवून घेते आहे, जेणेकरून ते पाने खाली पडणार नाही. मागच्या वेळेस पण मी असंच करून बघितलं होतं, पण त्यावेळेस काडीच्या सहाय्याने मी त्याला जोडून घेतलेले होते, पण ते जास्त वेळ राहिले नाही. त्यामुळं मी आता यावेळेस अशा प्रकारे सुई धाग्याने ते शिवून घेतलेले आहेत. कापडाचे सुद्धा वस्त्र मी महालक्ष्मी मातेसाठी शिवलेले आहेत, पण कधीतरी अशा प्रकारचं वेगळं पण छान वाटतं, त्यामुळे असे काहीतरी नवनवीन करून बघत असते. तर आता ही पानांचा छोटासा वेल तयार करून घेतलेला आहे, म्हणजे ते एका लाईनमध्ये शिवून घेतलेले आहे. आणि आता हे महालक्ष्मी मातेला घालून घेणार आहे. धनलक्ष्मी कुंचन सेवा ही आपण शुक्रवारी करू शकतो, त्यासोबतच मंगळवारी सुद्धा करू शकतो, पण मी प्रत्येक शुक्रवारीच करत असते आणि वेळ जर मिळाला तर मंगळवारी सुद्धा करते. आणि पौर्णिमेला तर आपण आवर्जून केली पाहिजे, किंवा तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही मंगळवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी केलं तरी काही हरकत नाही. मात्र याची उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते. समजा आता आज शुक्रवार आहे, आज मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केलेली आहे, तर याची उत्तर पूजा मी आता उद्या करणार आहे. तर आता देवीला साडी नेसून झालेली आहे. त्यानंतर विड्याचंच एक मोठं पान होतं, त्याचं मी गोल करून घेतलं आणि देवीला पदर म्हणून ते असं घालून घेतलेलं आहे. आणि महालक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा दिसायला अगदी छान दिसते. तुम्हाला सुद्धा वेळ मिळत असेल तर तुम्ही नक्की करून बघा. मूर्तीसुद्धा दिसायला खूप छान दिसते आणि आपल्याला घरामध्ये सुद्धा खूप प्रसन्न वाटतं.
तर यासोबतच माझ्याकडे मी जी छोटी प्रभावळ घेतलेली होती तर ती पितळीचीच आहे. त्याला मी जेव्हा सुरुवातीला नवीन घेतलेलं होतं त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावून तिला तयार केलेली होती, पण बऱ्याच काळानंतर ते खराब झालं, त्यामुळं मी ते काढून टाकलं आणि आज परत काहीतरी नवीन करायचं म्हणून, म्हणजे आता देवीला पानांचीच साडी घातली म्हणून मग प्रभावळसुद्धा पानांनी सजवायचं असं ठरवलं होतं. तर आता ही जे प्रभावळ आहे तिला मी डबल टेप लावून घेतलेला आहे आणि त्याला पूर्ण बाजूनी असे एक एक करून ही विड्याची पाने लावून घेतलेली आहे. आपण जी बाजारातून विड्याची पाने आणतो ती खूप मोठी असतात, ती अशा छोट्या प्रभावळीला खूप मोठी दिसतात, पण मी हा जो वेल लावलेला आहे दारामध्ये तो अगदी छोटासा आहे, त्यामुळे ही पाने या छोट्या प्रभावळवरती अगदी उठून दिसतात. मोठेसुद्धा पाने छान दिसतात, पण माझ्याकडे पानांचाच वेल आहे त्यामुळे मी ही छोटी छोटीच पानं घेतलेली आहे आणि प्रभावळसुद्धा छोटीशी आहे, त्यामुळे मी अशा प्रकारची पाने या प्रभावळवरती लावून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा छान दिसतं. आता इथे देवीला साडी नेसून झालेली आहे, तर देवीला छान अशी पानांची साडी नेसून घेतलेली आहे. ती कशी दिसते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आता यानंतर कुंचन भरायला घेणार आहे. तर कुंचन भरण्यासाठी देवीची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर खाली एक लाल वस्त्र अंथरून घेत आहे. त्याऐवजी तुमच्याकडे जर पिवळं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी आज पूजेमध्ये नवीन काहीतरी करायचं म्हणून मी माझ्याकडे ही अशी मोठी पितळेची उरली आहे, तिला मी आपल्याकडे तार असतो बघा, तो तार असा लावून घेतलेला आहे. मी 2 तार मिळून तार तयार करून घेतलेला आहे, म्हणजे त्यांना एकमेकांमध्ये गुंडाळून घेतलेला आहे आणि उरलीच्या दोन्ही साईडने मी ते जोडून घेतलेले आहेत. आणि आता यावरती माझ्याकडे डेकोरेशनचं थोडंफार आहे सामान, तर ते मी याच्यावरती असं लावून घेणार आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 वेगळे कलर होते, एक येलो आहे, एक पिंक आहे आणि एक ब्ल्यू आहे. तर मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे आणि तो आता याच्यावरती लावून घेणार आहे. आपण बघू कसं दिसतं. तर ग्रीनपेक्षा मी हा ब्ल्यूज कलर घेतला, कारण देवीला जी साडी नेसवलेली आहे आणि पानांची जी सजावट केलेली आहे प्रभावळवरती ते सुद्धा ग्रीन कलरमध्येच आहे. मग दोन्ही कलर सारखेच झाले असते, त्यामुळं मी इथं ब्ल्यू कलर घेतलेला आहे. आता हे जे तार लावलेला आहे उरलेला तो संपूर्ण गुंडाळून घेणार आहे, म्हणजे त्या फुलाच्या सहाय्याने पूर्ण तार हा झाकून घेणार आहे. तर अशा प्रकारची सजावट मी करून बघितलेली आहे. आपल्याला वाटतं हे 5 किंवा 10 मिनिटाचं काम आहे, पण खूप वेळ जातो याच्यामध्ये. माझा अर्धा तास फक्त हे उरलीला लावण्यामध्येच गेला, कारण याला वरून मी फुलंसुद्धा लावून घेणार आहे. तर ते फुलं लावत असताना बरीचशी फुलं खाली पडत होती आणि ते बॅलेन्स पण होत नव्हतं, त्यामुळं ते 2-3 वेळा मला काढावं लागलं आणि मी ते परत परत लावत गेले. तर ते फुलं लावत असतानाच हे जे काही उरलेला वेल लावलेला आहे वरून तो खाली पडत होता. तर अशा प्रकारचं फायनल डेकोरेशन झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आणि आता यानंतर कुंचन भरायला घेतलेलं आहे, त्यासाठी खाली 5 रुपयाच्या नाण्यांनी मी अष्टदल काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती कुंचन ठेवून घेतलेलं आहे. आता कुंचनमध्ये सुद्धा एक एक करून सर्व रत्ने आणि तांदूळसुद्धा भरून घेणार आहे. आता आपण कुंचनमध्ये तांदूळच का भरायचे असतात, तर माता लक्ष्मीला तांदूळ हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपण ते कुंचनमध्ये भरायचे असतात. तर आता इथे एक एक करून मी सर्व रत्न कुंचनमध्ये भरून घेत आहे. सुरुवातीलाच कवड्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर गुंज, गोमती चक्र, चॉकलेटी कवडी अशा प्रकारचे बरेच रत्न मी कुंचनमध्ये टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी परत एकदा तांदूळ टाकून घेतलेले आहेत. आता कुंचन सेवा करत असताना आपल्याला ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा असतो, किंवा त्याऐवजी तुम्हाला जर महालक्ष्मीचे कुठलेही मंत्र किंवा स्तोत्र येत असतील तर ते तुम्ही नक्की पठण करा. पण ज्यावेळेस आपण कुंचन भरत असतो त्यावेळेस आपल्याला तो कुंचन भरायचा नसतो, त्यावेळेस आपल्याला मंत्र स्तोत्र हे पठण करायचे असतात. त्यासोबतच तुम्हाला जर श्री सूक्ताचं पठण येत असेल तर तुम्ही ते करा, किंवा मग
मोबाईलवरती तुम्ही श्रीसूक्त लावून मोबाईल बाजूला ठेवून कुंचन जो आहे तो भरून घेऊ शकता, किंवा महालक्ष्मी अष्टकम जर आपल्याला येत असेल तर ते सुद्धा आपण पठण करू शकतो। तर आता इथे मी कुंचन पूर्ण भरून घेतलेलं आहे। आता कुंचन भरून झाल्यावरती आपल्याला त्यावरती महालक्ष्मीला लाल फुलं अतिशय प्रिय असतात आणि त्यातल्या त्यात लाल गुलाब आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचा असतो। आज पहिल्यांदा असं झालेलं आहे, माझ्याकडे लाल फुलं नाही, पण कमळाची फुलं मात्र माझ्याकडे होती, म्हणून मी ती कुंचनवरती ठेवून घेतलेली आहे। माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याकडे जर गुलाब नसेल तर आपण कमळ सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो। तर आता कुंचन भरून झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे, माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे। यासोबतच धूप, दीप, अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे। आता इथे माझी आरती करून झालेली आहे। आज सकाळी फक्त गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीचीच आरती करून घेतलेली आहे। नंतर आरती देवांना सुद्धा आणि घरात सुद्धा सर्वीकडे दाखवून घेतलेली आहे। त्यानंतर धूप सुद्धा लावून घेतला होता, तो सुद्धा घरात सर्वीकडे मी दाखवून घेतलेला आहे। आपण कुंचन भरत असताना किंवा देवपूजा करत असताना किंवा इतर कुठलीही पूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती ही देवाजवळ लावून घ्यायची आहे आणि तो धूप किंवा अगरबत्ती आपली संपूर्ण पूजा होईपर्यंत चालू राहील याची आपण काळजी घ्यायची आहे। नंतर आता स्वामींना सुद्धा धूप दीप दाखवून झालेला आहे। तर आजची शुक्रवारची अशी छोटीशी सेवा केलेली आहे, ती स्वामींचरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। परत भेटूया अशाच एका नवीन सेवेसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।